टाळ वाजे विणा वाजे वाजे हरीची विणा मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणा असं म्हणत या ठिकाणी अनेक वारकरी आता पंढरीच्या वाटेवरती चालत आहेत. धन्य आम्ही जन्म आलो दास विठोबाचे झालो. म्हणजे जो जो वारकरी संप्रदायामध्ये जो व्यक्ती आहे त्याला पंढरीच्या विठुरायाबद्दल एक वेगळं आकर्षण आहे. तो वेगळ्या भक्तीमध्ये वाहून जातो. आणि आत्ताचं वातावरण तसंच आहे. आता आषाढी एकादशी आपल्याकडं जवळ आलेली आहे आणि असंख्य लोक लाखो लोक पंढरीच्या वाटेवरती आता चालताना आपल्याला दिसत आहेत. आणि ते विठुरायाच्या दर्शनासाठी ते लोक अत्यंत उत्सुक आहेत. तो एकंदरीत तो जो माहोल आहे ते वातावरण आहे ते नक्कीच भक्तिमय वातावरण असतं. आणि प्रत्येक माणसाचं एक स्वप्न असतं की आम्हाला विठुरायाच्या चरणावरती नतमस्तक होता यावं. आणि ती एक तळमळ, ती उत्सुकता आणि त्यासाठी केला गेलेला अट्टहास आणि नक्कीच तो एक वेगळा चैतन्य देणारा असतो. आणि म्हणूनच या पार्श्वभूमीवरती आपण त्या एकंदरीत त्या वातावरणाबद्दल, त्या विठुरायाबद्दल, त्या वारकरी संप्रदायाबद्दल चर्चा करण्यासाठी अशा व्यक्तीबरोबर संवाद साधणार आहोत जे कर्मवीर म्हणून ज्याला संबोधलं जातं ते हरिभक्त पारायण भगवान महाराज कोकरे, जे शिवसेनेच्या पक्षाच्या माध्यमातून रत्नागिरी जिल्ह्याचे वारकरी संप्रदायाचे अध्यक्ष देखील आहेत. अनेक कीर्तनं पूर्ण महाराष्ट्रभर त्यांनी केलेली आहेत. अनेक चॅनल्सच्या माध्यमातून सुद्धा त्यांची कीर्तन प्रसारित झालेली आहेत. आणि त्याचबरोबर त्यांचा सामाजिक कार्यामध्ये सुद्धा फार मोठा वाटा आहे. एक परिवर्तनवादी विचाराचा प्रबोधनात्मक कार्यक्रम करणारा असा कीर्तनकार म्हणून त्यांची ओळख आहे. आणि म्हणूनच आजच्या या क्षणाला आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. आज ही आषाढी एकादशी आहे. ही वारकरी संप्रदायासाठी फार महत्त्वाची एक बाब आहे. आणि म्हणूनच त्या संदर्भात आपण महाराजांशी चर्चा करूया आणि त्यांच्या पण एकंदरीत प्रतिक्रिया जाणून घेऊया. भगवान महाराज, तुमचं आम्ही रत्नागिरीच्या वतीने हार्दिक स्वागत करतो. महाराज, तुम्ही वारकरी संप्रदायाचे आहात. एकंदरीत तुमचा जो बाज आहे तो पहिल्यांदा लोकांना वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. तुम्ही अनेक कीर्तनं वेगवेगळ्या विषयांवरती अनेक संतांच्या वचनांचा आधार घेऊन आणि संतांच्या आग्रहांचा आधार घेऊन ते लोकांना प्रबोधन केलेलं आहे. आता आषाढी वारकरी एकादशी आलेली आहे. वारकरी संप्रदाय फार मोठ्या संख्येने तिकडे चालला आहे. नेमकं या वारकरी संप्रदायाच्या या वारीबद्दल तुम्ही काय सांगाल? ज्ञानेश्वर महाराजांनी म्हणजे सगळ्यात पहिले जे आदी वारकरी आहेत ते आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य भगवान शंकरांपासून चालत आलेली ही वारीची परंपरा. नंतर ज्ञानेश्वर महाराजांनी या समाजाची स्थिती पाहिल्यानंतर समाज अंधश्रद्धेच्या जखडाखाली आलेला आहे. अनेक अंधश्रद्धात्मक विधिमार्ग समाजामध्ये चालू झाले आणि म्हणून या समाजाला बाहेर काढण्यासाठी ज्ञानेश्वर महाराजांनी एक चालतं बोलतं विद्यापीठ निर्माण केलं. ते म्हणजे वारी. त्या वारीमध्ये केवळ विठ्ठलाचं दर्शन एवढंच होत नाही तर माणसातले काम, क्रोध, मद, मत्सर, लोभ, अहंकार या षडविकारांच्यावरती नामरूपाच्या शस्त्राने वार करणे म्हणजे वारीत येणे. हा महत्त्वाचा विषय त्याच्यामध्ये आहे. आणि मग ते आळंदीपासून ते पंढरपूरपर्यंत लाखोंचा जनसमुदाय घेऊन जेव्हा आपण पंढरपूरपर्यंत जातो तो जनसमुदाय केवळ एक शक्तिप्रदर्शन नाही, केवळ कुणाला एक दाखवण्यासाठीचं नाही आहे, तर त्या ठिकाणी अनेक जाती, अनेक पंथ, अनेक संप्रदाय एका ठिकाणी यावेत. हा समाज एका छताखाली आल्यानंतर माणसांच्या मधला पहिल्यांदा जो कमी जास्तपणा आहे, उच्चनीचत्व जे आहे ते कायमस्वरूपी दूर होईल. आणि तिथे गेल्यानंतर तुम्ही एका ताटातलं जेवण, एका चुलीवर शिजलेलं जेवण, कोण कोणाला जात पंथ धर्म विचारत नाही, कोण कोणाला गरीब श्रीमंती विचारत नाही. आणि ते चालत असताना, विठ्ठलाचं भजन करत असताना एकमेकांमध्ये संवाद निर्माण होईल, भाईचारा निर्माण होईल आणि एकमेकाच्या जवळच्या ज्या काही आयडिया असतील, ज्या काही डेव्हलपिंगचे विषय असतील ते एकमेकाबरोबर शेअर करता यावे, ते एकमेकाबरोबर संवाद साधता यावा, जेणेकरून हा समाज एकात्मतेत जोडला जावा, हा मूळ उद्देश आहे. आणि त्याचबरोबर बघा, आता शाळा जर सुरू झाल्या म्हणलं तरी इंग्रजांच्या आधीपासून आपल्या शाळा सुरू आहेत, विद्यापीठं सुरू आहेत. पण हा सर्वसामान्य समाज प्रत्येकजण शाळेत जात नाही. मग शाळेत जात नाही तर शाळेत काय शिकवलं जातं, तर जीवन कसं जगावं हे शाळेमध्ये शिकवलं जातं. जीवनामध्ये तुम्ही काय करावं, कसं वागावं, म्हणजे जन्मापासून मृत्यूपर्यंत जे अंतर आहे, ज्याला आपण आयुष्य म्हणतो, त्या आयुष्यामध्ये कसं जगावं हे शाळेमध्ये शिकवलं जातं. आता आपण विज्ञानाची कास धरून अनेक मार्गाने जात असू, तो वेगळा भाग आहे, पण ते शिकवलं जातं. त्यासाठी ज्ञानेश्वर महाराजांनी या कीर्तन सेवेच्या माध्यमातून वारकरी संप्रदायातले आज लाखो कीर्तनकार गावागावामध्ये जाऊन त्या ठिकाणी लोकांना जागृत करतात. लोकांना धर्म, आपलं कर्तव्य, त्याचबरोबर रूढी, परंपरा, शास्त्र या सगळ्या गोष्टी सांगतात. मध्यंतरीच्या काळामध्ये धर्माला जी आलेली ग्लानी आहे, आता धर्म म्हणजे केवळ हिंदू, केवळ मुस्लिम किंवा बुद्ध, हा वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने हा धर्म अभिप्रेत नाही. जसं वाहनं हा नदीचा धर्म आहे, सर्वांना प्रकाश देणं हा सूर्याचा धर्म आहे, सर्वांची तहान भागवणं हा पाण्याचा धर्म आहे,
सर्वांना फळ देणं हा वृक्षाचा धर्म आहे, तसं सकल विश्वाच्या कल्याणाकरता जगणं हा मानवाचा धर्म आहे. आणि तो मानव धर्म हा आज लोप पावत गेलेला दिसतो. आणि म्हणून तो विचार घेऊन ज्ञानेश्वर महाराज त्या ठिकाणी निघाले. आणि मग प्रत्येक अनेक जातीपंथातली अन्य जाती योनी तरती हरीच्या नामे तयाची पुराणे भाट झाली हे तुकोबाराय या ठिकाणी सांगतात. तर हा विश्वव्यापक दृष्टिकोन घेऊन वारकरी संप्रदाय चालतो. आणि तो चालत असताना जो समाजाला देण्याचा विचार आहे. आज समाजाला धनद्रव्य ऐश्वर्य संपत्तीची गरज नाही, तर सगळ्यात महत्त्वाचं आहे ते ज्ञान. ते ज्ञान पैगा बरवे तरी मनी याथे आणावे तरी या संता भाजावे सर्वस्वेसी. मग संतांच्याकडून कोणतं ज्ञान घेतलं जातं, तर ते पोट भरण्याचं ज्ञान घेतलं जात नाही, तर ते मनाला समाधान देण्याचं ज्ञान घेतलं जातं. लक्षात ठेवा. माणूस आज मला काही लोक असे प्रश्न विचारतात की या जगात लोक सुखी का नाही आहेत. जो माणूस पैसा, सत्ता, संपत्ती आणि ऐश्वर्याकरता जगतो तो माणूस आयुष्यात कधी सुखी होऊ शकत नाही. आणि जो माणूस मनाला समाधान मिळावं, आनंदाकरता आणि समाधानाकरता जगतो तो माणूस खूप सुखी होतो. महाराजांनी आपल्या एकंदरीत वक्तव्यातून, आपल्या संभाषणातून अत्यंत मोठा विचार, वारकरी संप्रदायाचा काय विचार आहे, नेमकं काय धर्म म्हणजे नेमकं काय याचं विस्तारण आपल्याला सांगितलं आहे. कारण वारकरी संप्रदाय हा त्याच माध्यमातून, त्याच विचारावरती आधारित आहे, जो सर्व समाजाला, सर्व जाती धर्माला एकत्र घेऊन पुढे चालतो आणि एका चरणावरती नतमस्तक व्हायला लावतो. आणि मग तो विचार सर्वत्र महाराष्ट्रावर, सर्व देशभर, सर्व मानवजातीपर्यंत जातो. तोच विचार आपण महाराजांकडून ऐकतोय. महाराज, तुम्ही एकंदरीत अजून काय सांगाल, वारकरी संप्रदाय म्हणजे नेमकं काय? नाही, वारकरी संप्रदाय म्हणजे नेमकं काय? वारकरी संप्रदायामध्ये कुठलाही कर्मकांड या सगळ्यांना छेद दिलेला आहे, पहिली गोष्ट. आणि त्यावेळेत हा समाज अन्य म्हणजे तुकोबाराय सांगतात की हेंदरी शेंदरी दैवते कोणती पूजू भूते केते, आपल्या पोटाशी रडती मागती शेते अवदान. जो देव दुसऱ्याकडे कोंबडा मागतो तो तुमचं काय कल्याण करू शकतो. जो देव दुसऱ्याकडेच नैवेद्यासाठी अपेक्षा करतो तो तुमचं काय कल्याण करू शकतो. ऐसा कैसा तुझा देव दुसऱ्याचा घेतो जीव. आणि म्हणून या बलिदान वगैरे या सगळ्या ज्या विषय आहेत, वारकरी संप्रदाय आम्ही बलिदान जे सांगतो ते कोणतं बलिदान सांगतो की त्याच्यामध्ये बलिदान म्हणजे एखादा प्राणी त्या देवाच्या नावाने सोडून देणं, याला बलिदान म्हणतात. आज लोक कापून नेमकं मृग आला की राखणे येतात. हे असं का? मृग आला की मग ती कुठला देव वाघाची का राखण मागत नाही, कुठला देव कुठला हिंस्र पाळण्याची का राखण मागत नाही. तर हे सगळं थोतांड आहे. आणि याच्यावरती छेद देऊन वारकरी संप्रदायाने पुढं जाऊन या समाजाला एक विठ्ठल नावाचं दैवत दाखवलं. तुम्ही देवाच्या नावावरती, कारण या समाजाला खऱ्या अर्थाने काही लोकांनी याचं भांडवल केलं देवाच्या नावावर, पण देव म्हणजे काय हेच आम्हाला खरं कळलं नाही. आज देव याचा अर्थ असा आहे की सकल विश्वाला आपल्या हृदयातून जो प्रेम देतो, त्याचबरोबर बाळ गर्भात असल्यानंतर त्याची जोपासना करतो, बाहेर आल्यानंतर आईच्या स्तनामध्ये जो पार्सल दूध देतो 2 वर्ष पुरेल इतकं, याच्यापेक्षा दुसरं कोण प्रेम करू शकतं. आज तुम्ही विचार करा, देव माना अगर मानू नका, आहे नाही हा मानणं ना मानणं प्रत्येकाचा विषय आहे. पण ज्या अर्थी प्रत्येक गाडीला नंबर वेगळा आहे, हा RTO ठेवतो, प्रत्येकाचा खाते नंबर वेगळा आहे, ही जशी बँक त्याची काळजी घेते तसं प्रत्येकाचा चेहरा वेगळा आहे, हे ईश्वराने काळजी घेतली. माणसामध्येच असं आहे की प्रत्येकाचा चेहरा वेगळा आहे. याचा अर्थ आपण या ठिकाणी येताना आपला अकाउंट नंबर म्हणजे चेहऱ्याचा रजिस्ट्रेशन तिकडं झालेलं आहे आणि त्याच्यानंतरच आपण इथं येतो. आणि म्हणून जातीत कोणी कोणत्या जन्माला येणं हे कुणाच्या हातात नाही, कोणत्या धर्मात, कोणत्या वंशात, कोणत्या ठिकाणी जन्माला येणं हे कुणाच्या हातात नाही. पण त्याच्यामध्ये आज आपली लोक, आपला संपूर्ण मानवजात ही एका अहंकाराने विभागली गेलेली आहे. प्रत्येकजण इकडं बघा, कोण अल्लाच्या नावाने पुकारत असेल, कोण ईश्वराच्या नावाने पुकारत असेल, कोण ईसा मसीच्या नावाने पुकारत असेल, कोण बुद्धाच्या नावाने पुकारत असेल. जसं अनेक नद्या पर्याने जाणारं पाणी जसं एका सागराकडे जात असतं, तसं अनेक पंथ संप्रदाय धर्मातने दिलेला आवाज एकाच ईश्वराकडे जात असतो. कारण सर्वांचा मालक एकच आहे. तोच ज्ञानेश्वर महाराजांना तिथं दाखवायचा होता, तोच संत परंपरेला त्या ठिकाणी दाखवायचा होता. नंबर 2ची गोष्ट, जसं आकाशामध्ये उगवणारा सूर्य हा भगव्या रंगाचा आहे, तो कधी म्हणतो का मी फक्त भगवा आहे म्हणजे हिंदूंचाच आहे आणि त्यांच्यासाठीच प्रकाश देईल? नाही. निसर्ग हिरव्या रंगाचा आहे म्हणून तो कधी असं म्हणतो का की मी फक्त मुसलमानांसाठीच काम करेन कारण मुसलमान हिरव्या रंगाचा पुरस्कार करतात? असं कधीच म्हणत नाही. किंवा आकाश निळ्या रंगाचं आहे, ते असं कधी म्हणतं का की मी फक्त बुद्धांसाठीच आहे म्हणून? मग भगवा असणारा सूर्य स्वतःला हिंदू म्हणत नाही, हिरवा असणारा निसर्ग कधी स्वतःला मुसलमान म्हणत नाही, निळा असलेला आकाश कधी स्वतःला बौद्ध म्हणत नाही आणि आपल्या रंगाचा ते अभिमानही बाळगत नाही. परंतु तिन्ही रंग एका ठिकाणी येऊन सकाळपासून संध्याकाळपर्यंत ही सजीव सृष्टी अतिशय आनंदमय
सुखमय कशी होईल याच्यासाठी काम करतात, तसं तिन्ही धर्म एकत्र येऊन हा देश सुखी कसा होईल, देश समृद्ध कसा होईल आणि हे विश्वात शांती कशी निर्माण होईल हे जर आपण काम केलं तर खऱ्या अर्थाने या देशामध्ये विश्व स्वधर्म सूर्य पाहो, तो हा स्वधर्माचा सूर्य. आणि त्याच्या नावावरती आपल्याला सगळ्या जणांना ज्ञानेश्वर महाराजांनी पुढं नेलं. आणि मग पंढरपूरच्या वारीमध्ये जात असताना तुम्ही त्या ठिकाणी चालत असताना तिथे एका चुलीवरचं जेवण, एका ताटामध्ये जेवण, एका पंक्तीला जेवण, हा समाजामधला अस्पृश्यता, जाती, पंथ, भेद दूर ठेवून गरीब श्रीमंत कुणालाही सकलांशी येथे आहे अधिकार आणि कलियुगी उद्धार हरीच्या नामे. मग तुम्ही पंढरपुरात गेल्यानंतर जे त्या ठिकाणी सांगितलेलं आहे आम्हाला की वाळवंटामध्ये आंघोळ केली, चंद्रभागेचे करिता एक स्नान, तुझे दोष पळती रानोराण. काही लोक असे म्हणतील, महाराज आज 25 वर्ष वारी करतोय, अजून एकही दोष कसा काय गेला नाही? आंघोळी तर आम्ही चंद्रभागेमध्ये कायम करतोय, मग दोष कसा गेला नाही? तर दोष तसे जात नाही की त्या ठिकाणी आंघोळ करताना त्या चंद्रभागा मातेला सांगायचं, आई आजपर्यंत जी आम्ही आंघोळ करत होतो ही आमच्या वरच्या चर्माची आंघोळ करत होतो, कातडी धुवत होतो, आणि आज जी आम्ही आंघोळ करतोय त्या भवसागरात जी आंघोळ करतोय त्या आंघोळ आमच्या मनाची आंघोळ असेल. आजपर्यंत शरीरावरचा मळ धुतला आणि आज मनाचा मळ धुतोय. आणि जो माणूस चंद्रभागेमध्ये जाऊन मनाचा मळ धुतो त्याच्यासाठी मोक्षप्राप्ती आहे आणि तो विकारमुक्त होतो, त्याचे दोष निघून जातात. आमच्या मनाचा मळ तसाच असेल तर हजारो वाऱ्या करून, वारी करून कल्याण होत नाही तर वारीप्रमाणे वागून कल्याण होतं, हे बरोबर आहे. महाराजांनी फार मोठे विचार आपल्यासमोर मांडताना आपल्याला दिसत आहेत. म्हणजे नेमकं वारकरी संप्रदाय म्हणजे काय, तर एका जाती, एका धर्मात, एका पंथात न राहता वेगवेगळ्या लोकांना एकत्र घेऊन मानवतेचा संदेश देणे म्हणजेच वारकरी संप्रदाय. जसं महाराज मी गीत लिहिलं होतं, तुम्ही रंगाची भाषा सांगितली की सूर्य ही भगव्या कलरचा पण तो हिंदू नाही आहे, सृष्टी हिरव्या रंगाची पण ती मुस्लिम नाही आहे, जसं आकाश निळ्या रंगाचा पण तो बौद्ध नाही. त्या पद्धतीने मी गीत रचलं होतं की मी पाण्याच्या जातीचा, म्हणजे पाणी तसं स्वच्छ निर्मळ आहे, ट्रान्सपरंट आहे, पारदर्शी आहे, तसा मानवता धर्म तसाच आहे. ते पाण्याला वास नाही, चव नाही, रंग नाही, तसा मी पाण्याच्या जातीचा आहे. मी पाण्याच्या जातीचा नाही, मला हो कुठला रंग, मी मानवतेचा पुजारी, गातो प्रेमाचे भावभंग. तर हे विचार आहेत ते लोकांपर्यंत तुमच्यासारखे आमच्यासारख्या लोकांनी देणं फार महत्त्वाचं आहे. आणि महाराज वारकरी संप्रदायाचा लोकांमध्ये अजून काही लोकांमध्ये गैरसमज आहे, तर तो तितक्या ताकदीनं दूर करणं पण महत्त्वाचं आहे. त्याच्यामध्ये अनेक व्रत वैकल्यसुद्धा सांगितले आहेत, त्याच्याबद्दल थोडंसं समाजाला कळू द्या. व्रत तुम्ही पहिल्यांदा जे सांगितलं बद्दल काही लोकांची मतभेद आहे. याच्यामध्ये वारकरी संप्रदाय असा आहे, जशा अनेक नद्या येऊन एका सागराला मिळतात तसं वारकरी संप्रदाय एक सागर आहे. त्याला कुठं सीमा नाही आहे, त्याला कुठं नेमका गेट नाही आहे, तो एक सूत्री एक खांबी कारभार नाही आहे. तर अनेक लोक येतात, काही लोक आज जातात पंढरपूरला, माळ घालतात, दुसऱ्या दिवशी परत हरिभक्तपारायण म्हणून लावायला तयार होतात. ती लोक तितकीच आचारशुद्ध असतील असं नाही, कारण इथं बंधन नाही कोणाला. त्याच्यामुळं खरा वारकरी हा वेशाने समजू नये, जो पेशाने वारकरी आहे, जो आचरणाने वारकरी आहे, जो विचाराने वारकरी आहे, तोच खरा वारकरी आहे. काही लोक आपली पूर्वजन्मामध्ये म्हणण्यापेक्षा याच्या मागची केलेली सर्व कर्म सर्व करतो की दडवण्यासाठी दुसऱ्या दिवशी माळ घालतात. एकदा दिंडीमध्ये अशी चोरी झाली होती आणि त्याने मला विचारलं की महाराज हे वारकरी लोक चोरी कशी करतात? तर मी त्यांना सांगितलं, वारकरी चोरी करत नाहीत, वारकरी चोर नाहीत, तर चोरांनी माळा घातलेल्या आहेत. तर त्याच्यामध्ये चोर येऊन घुसलेले आहेत. तर असं सगळं होत असतं असो. आणि म्हणून ही व्रतवल्कल जी आहे ते आम्ही सांगताना या ठिकाणी व्रत करू नये अशातला भाग नाही, पण व्रताचा अर्थ जो आहे तो खऱ्या अर्थाने समाजाला समजला पाहिजे. उदाहरणार्थ पिंपळाची पूजा असेल, मग पिंपळाची पूजा का करावी? तर पिंपळ हे झाड संघर्षाचं प्रतीक आहे. संघर्षमय जीवन कसं जगावं हे पिंपळ आम्हाला शिकवतो. तर त्यामध्ये ते बीज एका खडकावर पडतं पिंपळाचं, कावळ्याच्या विष्ठेतून पडतं. कावळ्याच्या विष्ठेतून पडल्यामुळं त्या ठिकाणी तुम्ही विचार करा, त्याला कुठला जातीचा आधार आहे का, खानदानी आधार आहे का, तरीसुद्धा त्या वृक्षाची पूजा होते. तर तो वृक्ष त्या खडकावर पडल्यानंतर तिथं कुणाकडनं पाणी मागत नाही, कुणाकडनं कुंपण मागत नाही, कुणाकडनं सुपीक जमीन मागत नाही, कुणी माझी जोपासना करावी अशी अपेक्षाही करत नाही, आणि ते मिळत नाही म्हणून मरणही पत्करत नाही. तो त्या खडकाजवळ इतका संघर्ष करतो, इतका संघर्ष करतो की त्या ठिकाणी तो त्याचं अस्तित्व निर्माण होईपर्यंत संघर्षच करत राहतो. एक दिवस ते परिस्थितीचे खडक फुटतात आणि पिंपळ तिथं उभा राहतो. मी आत्महत्या करणाऱ्या लोकांना असं सांगतो, तुम्ही पिंपळाकडे कधीतरी बघा. अरे खडकावर असल्यामुळं त्यांनी स्वतःचं मरण नाही स्वीकारलं, त्यांनी त्या खडकाशी संघर्ष केला. तसं जीवन हे आपण जातीत कोणत्या जन्माला यावं हे आमच्या हातात नाही,
परंतु ज्या ठिकाणी आलो त्या परिस्थितीबरोबर इतका संघर्ष करा की एक दिवस ते परिस्थितीचे खडक फुटतील आणि आमचं अस्तित्व निर्माण होईल. हे प्रत्येकाची पूजा करायला शिकवणारी पिंपळाची पूजा आहे. उदाहरणार्थ आता कालच वटपौर्णिमा झाली. वडाची पूजा का करावी? काही बायका सकाळी नवऱ्याजवळ भरपूर भांडण करतात, वड सावित्रीची पूजा करतात, दुसऱ्या दिवशी जसं असेल तसं. तर याला काय वडाच्या पूजेत मग म्हणतात ते आमच्या जीवनात काहीच फरक पडला नाही. तर नुसती पूजा करून फरक कधीच पडत नाही, लक्षात ठेवा. म्हणजे शाळेत जाऊन मुलगा पास होत नाही, अभ्यास करून पास होतो. दवाखान्यात जाऊन आजार बरे होत नाही, तर आपल्या त्या ठिकाणचं पथ्य आणि औषधं घेतल्यानंतर बरं वाटत असतं. तसं वडाची पूजा करून हे होत नाही. तर वडाचं झाड हे कुटुंबाचं प्रतीक आहे. कुटुंब कसं असावं? तर वडाच्या खोडाकडे तुम्ही बघा. खोड मोठं होत गेलं की फांद्या फुटतात. फांद्या वाढत गेल्यानंतर ती फांदी आपला पारंबा परत जमिनीत सोडते आणि आपला पारंबा जमिनीत सोडून आपलं अन्न आपण स्वतः घ्यायला सुरुवात करते. तसं खोड म्हणजे बाप, फांद्या म्हणजे मुलं, की मुलं मोठी झाल्यानंतर त्यांनी आपला भार बापावर देऊ नये. आता स्वतःचं अन्न स्वतः घ्यायला शिकावं, स्वतः कमवायला शिकावं आणि बाप नावाच्या खोडाला आपण आधार द्यावा आणि त्याच्याजवळ संपर्कही तोडू नये, हे आम्हाला वड शिकवतो. म्हणून वडाची पूजा करायची आहे. आणि हे काही लोकांनी त्याला धर्माजवळ बांधून ठेवल्यामुळं आज इतर धर्म त्याच्यापासून बाजूला गेले. पण खऱ्या अर्थाने हे जर सांगितलं तर मुसलमानसुद्धा वडाला मानतील. मुसलमान, ख्रिश्चन, बौद्ध हे सर्व धर्म पिंपळाची आणि वडाची आदराने त्या ठिकाणी जातील, त्याला मानतील. तर हे सांगणं गरजेचं आहे समाजाला. उदाहरणार्थ ही मूर्तीची पूजा असेल, आज आपल्या पाठीमागे आपण बघतोय या हजारो लोक येतात, त्या मूर्तीपुढं नतमस्तक होतात. ती मूर्ती निर्जीव आहे, आपण सजीव आहे. काही लोक सहजपणे बोलतात, का हो त्या दगडात देव आहे का? त्या दगडाची पूजा करून काय होणार? आता उदाहरणार्थ उद्या गणपती येतील तेव्हाही काही लोकांचं मातीच्या मूर्तीत देव आहे का? मग काही लोकांचे अनेक, पण त्याचा खऱ्या अर्थाने प्रतिकात्मक पूजा होते. ही का होते? तर बघा की या मूर्तीला आकार देणारा एक पाथरवट आहे. तर ज्यांनी त्या दगडाला हातात घेतलं त्याच्यातले नको असलेले भाग पूर्णपणे बाजूला काढून टाकले चिनी हातोड्याच्या घावाने आणि आवश्यक असलेली मूर्ती त्याच्यामध्ये शिल्लक ठेवली. ती मूर्ती नमस्कार करताना आपल्याला सांगत असते की हे माणसा, तू मला नमस्कार करताना मी मानव निर्मित आहे, तू ईश्वर निर्मित आहेस. माझ्यामध्ये प्राणप्रतिष्ठा करून प्राण भरलाय, पण तुझ्यामध्ये साक्षात ईश्वर अंशात्मक आहे. माझ्यातले नको असलेले भाग एका पाथरवटाने जसे बाजूला काढून टाकले, तसे तुझ्यातले नको असलेले विचार, नको असलेला आचार आणि नको असलेला उच्चार, या 3 गोष्टी फक्त तू बाजूला काढून टाक. अख्खं जग तुझी पूजा करेल, अख्खं जग तुझे फोटो हृदयाजवळ लावेल, अख्खं जग तुझे फोटो भिंतीवर लावेल, अख्खं जग तुला नतमस्तक होईल. हे मूर्ती आम्हाला शिकवते आणि मूर्तीकडून तो संदेश घेऊन बाहेर पडायचा आहे. अरे एका दगडाची जर पूजा होऊ शकते तर मी साक्षात ईश्वर निर्मित आहे, माझी पूजा या विश्वात का होऊ शकत नाही? हा संदेश मूर्तीजवळून घ्यायचा आहे आणि म्हणून मूर्तीपूजा आपण त्या ठिकाणी करत असतो. किती फार मोठा विचार आहे बघा. आपण वरवरचा विचार करत असतो नेहमी, आपण त्या पडद्यामागचा किंवा त्या एकंदरीत विचारामागचा विचार काय आहे हे जाणून घेण्याचे कधी प्रयत्न आपण उभ्या आयुष्यात करत नाही. जसं महाराजांनी सांगितले, जिच्या पोटामध्ये आपण जन्म घेतो ती आपली माता असते आणि जिच्या उदरात आपल्याला सामावायचं आहे ती असते माती. फक्त एका वेलांटीचा फरक आहे. मातापासून मातीपर्यंतचा जो प्रवास आहे तो खऱ्या अर्थाने जीवन आहे. ते जीवन कसं जगावं हे छोट्या छोट्या गोष्टीतून, जसं पिंपळ आहे, वडाचं त्याने उदाहरण दिलं, मूर्तीचं उदाहरण दिलं, जे दगडापासून निर्माण झाले आहे. मात्र आपणामध्ये सुद्धा ईश्वर सामावलेला आहे. अत्यंत महत्त्वाचा विचार महाराजांच्या माध्यमातून आपल्याला कळला आहे. महाराज खरोखरच हे तुमच्याशी बोलून मला काय नवीन गोष्टीची जाणीव मलाच काय तर आपल्या सगळ्या प्रेक्षकांना देखील होते. आणि असा विचार माणसानं करायला हवा. सृजनशील विचारधारणा जी आहे ती लोकांमध्ये रुजायला हवी, हे फार महत्त्वाचे. तरच खऱ्या अर्थानं समाज घडेल. फक्त व्रतवैकल्य किंवा कर्मकांड याच्यामध्ये न अडकता त्याच्या पाठीमागचं मूळ संकल्पना काय आहे ही जाणून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. तरच खऱ्या अर्थानं नवीन दिशा नव्या पिढीला देखील मिळू शकते. आणि अलीकडे फार वल्गना होतात महाराज. वारकरी संप्रदाय असेल किंवा एकंदरीत मानवतेचा प्रसार करणारे जे संघटना आहेत, जी पंथ आहेत, त्या लोकांकडे फार थोडा वेगळं जर पाहिलं जाते, समाजामध्ये विष पसरवलं जाते. अलीकडेच आता आपण एका महात्म्याने असं उल्लेख केला होता की एक मनू थोडक्यात की ज्यांनी तुकाराम आणि ज्ञानेश्वरांपेक्षा एक पाऊल पुढे होते, अशा प्रकारचा विचार त्यांनी मांडला आणि त्याच्यावरती फार मोठं वादळ वारकरी संप्रदायामध्ये निर्माण झालं. त्याच्याबद्दल तुम्हाला काय बोलायचं वाटतं? मला एकच म्हणायचं, या जगामध्ये प्रत्येकजण आपले विचार मतं मांडत असतो, पण ती मतं मांडत असताना त्याचं वैयक्तिक ज्या व्यक्तींचं ज्याने हे बोललं असेल, मी काय ते ऐकलेलं नाही, पण ते प्रत्येक वैयक्तिक मत असेल त्यांना कदाचित माझ्यापेक्षा तुम्ही मोठे वाटत असाल, तुमच्यापेक्षा मी मोठा वाटत असेल. एखादा माणूस एखाद्या व्यक्तीला मोठं बोलल्याने तो काय मोठा होत नाही किंवा लहान बोलल्याने लहान होत नाही, पण त्याच्यातून जर जी गोष्ट आपल्याला नको त्याच्यापेक्षा आपण त्याच्यातनं
आज संपूर्ण मीडिया किंवा कोणी असेल त्याच्यात प्रसिद्धी न देणं, त्याच्यात न बोलणे, पुढचा जे चांगलं असेल त्याच्यातनं तेच घेत गेलो तर आपल्या जीवनातली वेळ आकाशामध्ये उगवणारा सूर्य सगळ्यांसाठी सकाळी 6ला, सगळ्यांसाठी संध्याकाळी 6मध्ये एक एक क्षणाक्षणाचा जो आयुष्यामध्ये विचार करतो, सकारात्मक भावनेने विचार करतो, चांगलं ते घेण्याचा विचार करतो, तोच आयुष्यामध्ये पुढे जातो. आणि लोक काय म्हणतात याच्यापेक्षा आपल्याला काय वाटतं आणि आपण समाजाला काय देणार आहोत हे जास्त महत्त्वाचं आहे, हे माझ्या मते मला वाटतं. नक्कीच. आणि अशा विकृती समाजामध्ये येत असतात. ते समाजामध्ये थोडासा समाज समजा एका दिशेला या ठिकाणी महाराजांनी फार समाज हिताचे असे काही विचार मांडलेले आहेत आणि प्रत्येक माणसानं जो मानव जातीमध्ये जन्माला आले त्याने त्या विचारांचं आचरण करावं, तरच तो खऱ्या अर्थानं समाजामध्ये आपले छाप पाडू शकतो, आपलं जीवन सुखाने घालू शकतो. महाराज, मला आता शेवटचा एक प्रश्न विचारायचा आहे की आपण आषाढी एकादशीच्या निमित्तानं या ठिकाणी आपली संवाद साधतोय आम्ही. नेमकी ही वारी काय आहे आणि तिथे गेल्यानंतर ज्या वेळेला तो वारकरी एवढ्या किलोमीटरचा प्रवास करून जातो आणि तिथे गेल्यानंतर त्याला एकंदरीत काय प्रसंग त्या ठिकाणी पाहायला मिळते की काय त्याला समाधान मिळतं? त्या ठिकाणी तुम्ही पंढरपुरात गेल्यानंतर तुका म्हणे मोक्ष देखील कळस तात्काळ हा नाश अहंकाराचा, पांडुरंगाचा कळस बघितला, अपार वारकरी बघितले की माणसाची जी संभ्रमित अवस्था असते, मी श्रीमंत आहे, मी मोठा आहे, मी विचारवंत आहे, याच्यासारखे हजार त्या ठिकाणी दिसतात. त्याच्यामुळे पूर्णपणे अहंकार नष्ट होऊन जातो. तिथून गेल्यानंतर तुम्ही वाळवंटात जी आंघोळ करता ती आंघोळ करत असताना परमेश्वराला सांगायचं आहे, चंद्रभागेला सांगायचं आहे, हे आई आजपर्यंत माझ्यामध्ये जे विचारांचे दुर्गुण होते, आजपर्यंत माझ्यामध्ये जे विचारांचे दुर्गुण होते ते आज मी या ठिकाणी सोडून देतो आहे, याच्यापुढं सद्गुण या ठिकाणी घेऊन जाईन. आजपर्यंतचा जो असलेला माझ्यामध्ये विचारांचा जो काही मळ आहे तो आज मी या ठिकाणी धुतो. आणि मग तिथं चंद्रभागेचं दर्शन घेतल्यानंतर एक कुरवंडी आपण पाण्यामध्ये सोडतो. तुकाराम महाराजांचा त्याच्यावरती अभंग आहे, तुका म्हणे काया करीन कुरवंडी आणि ओवाळून सांडी मस्तकी हे. तर ही काया रूपाची कुरवंडी, त्याच्यामध्ये कापूर पेटत असतो, एक ज्योत असते. तो कापूर म्हणजे अहंकार आणि ज्योत म्हणजे आपला आत्मा आणि ती कुरवंडी म्हणजे शरीर. की कुरवंडीत जो सोडली जाते त्याच्यातून ती पाण्यावर सोडली जाते. पाणी आणि अग्नी हे दोन्ही परस्पराचे विरोधी आहेत. खाली पाणी आहे, वर अग्नी आहे. तर हे जर पाणी जास्त झालं तर अग्नीचं अस्तित्व संपतं, अग्नी जास्त झालं तर पाण्याचं अस्तित्व संपतं. म्हणजे संसार आणि जीवन हे दोन त्या ठिकाणी आहेत. आणि मग ती कुरवंडी सोडताना परमेश्वरा ही माझ्या नरदेह रूपाची कुरवंडी पहिलं तीरापर्यंत जावी म्हणजे मोक्षापर्यंत जावी, ही कुरवंडी सोडायची, तिथं नमस्कार करायचा आणि पुंडलिकाचं दर्शन घ्यायचं. तर पुंडलिकाचं दर्शन का घ्यायचं आहे तर पुंडलिकाला आईवडिलांची सेवा करताना विठ्ठल भेटायला आला. त्या पुंडलिकाला सांगायचं आजपासून तुला विठ्ठल ज्या मंत्राने भेटला, ज्या सेवेमुळं भेटला, मी आज घरी जाऊन माझ्या अखंड आईवडिलांची सेवा करेन, त्यांनाच विठ्ठल रुक्मिणी म्हणून मानेन आणि त्यांची सेवा करता करता मला विठ्ठल भेटायला यावा, हे पुंडलिकाकडनं शिकायचं. आणि ते पुंडलिकाला वचन देऊन मग वरती आपण त्या 84चा फेरा फिरत फिरत विठ्ठलापर्यंत पोचायचं आहे. विठ्ठल कटेवर हात घेऊन त्या ठिकाणी उभा आहे. त्याचं नाव विठ्ठल आहे का तर विठेवर तो उभा आहे म्हणून. मग आज तुम्ही विचार करा, काही लोक म्हणतात ती वीट दगडाची आहे, ती वीट मातीची आहे किंवा विठेवर उभा आहे. वीट कोणती की त्या ठिकाणी पुंडलिकाने सांगितलं की हे प्रभू, मला या काम, क्रोध, मद, मत्सर, लोभ, अहंकार या विषयांचा वीट आलाय, किळस आला यांचा. आणि मग तो वीट आलाय, तो मला नको आहे. आणि मग नको आहे म्हणल्यानंतर हात तुझ्या पायाखाली ठेव. हे काम, क्रोध, मद, मत्सर मला खूप नडतात, खूप त्रास देत आहेत आणि त्यांचं गाठोडं बांधून मी डोक्यावरून आणलं आहे, याच्यावरती आता तू उभा राहा, तुझ्या पायाखाली दाबून ठेव. आणि म्हणून इतर देवांची दर्शनं लांबून घेतली जातात आणि विठ्ठलाचं दर्शन डोक्यात ठेवून घेतलं जातं. तर आपल्या डोक्यावरचा वीट त्याच्या पायाखाली द्यायचा आहे. आणि तिथून बाहेर आल्याच्या नंतर कान धरुनी नामा म्हणे तुझे नित्य महाद्वारी आणि कान धरुनी नाचे गरुड पारी. आणि मग ते कान धरून तिथं नाचण्याचं आज याच्या मागं जे झालं ते परत होणार नाही. याच्या मागं जे बोललो, ज्या चुका केल्या ते आयुष्यात परत कधीच करणार नाही. आणि म्हणून कान धरून नाचायचं आहे, गरुड खांबाला तिथं मिठी मारायची आहे. आणि मग तिथून बाहेर पडल्यानंतर आपण गळ्यामध्ये तुळशीची माळ धारण करायची आहे. ती तुळशीची माळ याच्यासाठी धारण करायची आहे की एखाद्या मुलीचं लग्न झाल्यानंतर तिच्या गळ्यात मंगळसूत्र येतं, तिने आपल्या नावाच्या पुढं आपल्या पतीचं नाव लावलं की त्याच्या सर्व संपत्तीची वारसदार ही पत्नी होत असते. बघा, एखाद्या मुलीचं लग्न झालं, आज दुपारी लग्न झालं आणि उद्या ती कायद्याने त्याच्या बंगल्याचीही वारसदार असते, त्याच्या सर्व संपत्तीची वारसदार असते. तद्वत भगवंताची माळ गळ्यात घातली की भगवंताच्या पायाजवळ असणाऱ्या सर्व सुखांचे वारसदार आपण असतो. आणि म्हणून ती तुळशीची माळ इथं घालायची आहे. इथं का घालायची
की इथून खाली जाणारा आहार कधी अमंगळ जाणार नाही आणि इथून वरती येणारं वाक्य कधी अमंगळ येणार नाही. म्हणून विष्णुमय जग, वैष्णवांचा धर्म आणि भेदाभेदी भ्रम अमंगळ, हे त्या ठिकाणी गळ्यात माळ घालायची आहे. ती 108 मण्यांचीच का असावी? तर एक दिवस एक माणूस 21,600 श्वास घेतो. तर 21,600 वेळा भगवंताचं नामचिंतन तुम्ही करावं, पण तेवढं तो करू शकत नाही. मग तो किती करू शकतो? त्याच्यातले 10,800 वजा करा. रात्री झोप तर गरजेची आहे. मग 12 तासाचे 10,800 वजा केले तर राहिले 10,800. मग तुम्ही 10,800 वेळा जर नाव जपत बसला तर पोटा पाण्याची व्यवस्था कशी करणार? आणि म्हणून एक वेळ नामस्मरण जर अंतःकरणापासून केलं तर ते तुम्ही 100 वेळेला केल्याचं पुण्य मिळेल. म्हणून 108 वेळ जर नामस्मरण केलं तर ते 10,800 वेळा केल्यासारखं पुण्य मिळेल. म्हणून 108 मण्यांची माळ आहे. नंबर 2ची गोष्ट आहे की अखंड विश्वामध्ये 108 तीर्थ आहेत. तर 108 तीर्थांपैकी सगळ्या तीर्थात आपण जाऊ शकत नाही, सगळ्या तीर्थांचं तिथं स्नान करू शकत नाही. म्हणून ह्या माळीमध्ये 108 मणी दिलेले आहेत की त्या 108 मण्या, प्रत्येक तीर्थाचा एक मणी, त्या मण्यातून वाहिलेलं पाणी हे तीर्थ म्हणून आपल्या अंगावर पडावं आणि ते तीर्थ म्हणून अंगावर पडल्यानंतर त्या ठिकाणी आपल्या शरीराला पवित्रता येते. म्हणून 108 मण्यांची माळ आहे. मग ती तुळशीचीच का आहे? कारण तुळस ही काही लोकांनी एका विशिष्ट धर्माजवळ बांधली म्हणून आज तुळस फक्त हिंदूंच्या दारात दिसते. पण त्या तुळशीचा वैज्ञानिक दृष्टिकोन जर घेतला तर तुळशीची माळ ज्याच्या गळ्यात आहे, ओरिजिनल तुळशीची, त्याला कधी अंगावर खरूच, खाज, खुजली, काटा होत नाही का? तर तिच्या लाकडातून निघणारं पाणी हे अंगावरचे त्वचारोग बरे करत असतं. हा आपण दृष्टिकोन लोकांच्या समोर ठेवून जर माळ दिली तर प्रत्येक माणूस गळ्यामध्ये तुळशीची माळ घालेल. आणि वारकरी संप्रदायाचा मेन हाच उद्देश आहे. आणि मग ती तुळशीची माळ गळ्यामध्ये धारण करून वैष्णव व्हायचा आहे आणि संपूर्ण विश्वामधला अज्ञानरूपाचा कचरा बाजूला करून ज्ञानरूपाचा दीपक विश्वाच्या अंगणामध्ये लावणं. लक्षात ठेवा, आज जे आपण हे सगळं ऐकताय ते प्रवचन आहे. प्रवचन म्हणजे काय? तर म्हणजे प्रभात. प्रभातीला सूर्य उगवतो. सूर्य उगवल्यानंतर अंधार न सांगता निघून जातो आणि अंधार निघून गेल्यानंतर डोळ्याने न दिसणाऱ्या वस्तू सहज दिसायला लागतात. तशा हृदयामध्ये असलेला अज्ञानरूपाचा अंधकार नाहीसा झाल्यानंतर, ज्ञानरूपाच्या प्रकाशाचा दीपक लागल्यानंतर आपण नाही म्हणणारा ईश्वरसुद्धा सहजपणे आपल्या डोळ्याने हृदयात पाहू शकतो. आणि जेव्हा स्वतःला माणूस ओळखतो तो जगाला ओळखायला वेळ लागत नाही. आणि म्हणून स्वतःला ओळख करणं ही सगळ्यात महत्त्वाची आहे. तर जगाची ओळख होऊ शकते. आणि जगाची ओळख झाल्यानंतर तो माणूस भेद करू शकत नाही. जो खऱ्या अर्थाने वारकरी संप्रदाय ज्याला कळला तो जाती, पंथ, धर्म, संप्रदाय हे न मानता एक विश्वात्मक दृष्टिकोन हाच त्याचा असू शकतो. कारण त्याला ज्ञानच झालेलं असतं, अहम ब्रह्मास्मी. धन्यवाद. फार महत्त्वाचे विचार महाराजांनी आपल्या एकंदरीत चर्चेमधून आपल्याला दाखवलेले आहेत. आणि एकंदरीत जो पंढरीच्या वारीचा जो प्रवास आहे तो प्रवासाचा त्यांनी प्रत्येक प्रवास कसा असतो आणि त्याच्या पाठीमागचं नेमकं कारण त्यांनी कशा प्रकारे त्याच्यातून माणसाला आत्मिक समाधान मिळतं. म्हणजे महाराज तुमच्या बोलण्यातून मला विठ्ठलाचा प्रसाद मिळाला असं वाटलं. प्रसादाचा अर्थ असा आहे, प्र म्हणजे प्रभू, सा म्हणजे साक्षात आणि द म्हणजे दर्शन. प्रभूचं साक्षात दर्शनच घडलं की काय असं आम्हाला देखील इथं बसून वाटलं. आणि आपण त्या ठिकाणी अनेक वारकरी आपले पाय पीठ करत चाललेले तिथपर्यंत, मात्र आम्ही इथं बसून त्या विठुराचं दर्शन घेतलं. असे तुमच्या माध्यमातून, तुमच्या एकंदरीत वाणीतून आम्हाला ते साक्षात्कार झालेला आहे. तुम्ही आमच्याशी संवाद साधनात एवढा फार मोठा मानवतेचा संदेश आपण समाजाला दिला आहे. असं तुमच्या कीर्तनाच्या माध्यमातून, तुमच्या एकंदरीत सामाजिक कार्यातून समाजाला काहीतरी हिताचं बोल ऐकायला मिळतं. अशा प्रकारे मी तुम्हाला शुभेच्छा देतोय. आमच्या रत्नागिरी लाईव्हच्या वतीनं मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि इथेच थांबतो. मी शाहिद खेडकर, राजेश जाधवसह रत्नागिरी लाईव्ह. धन्यवाद.